नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. ऊन असो की पाऊस, दिवस असो की रात्र, आपले जवान देशाच्या सीमेवर खडा पहारा देतात. या आपल्या शूर जवानांविषयी देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. या जाबाज जवानांविषयी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी झी 24 तास धागा शौर्य का राखी अभिमान की हा अभिनव उपक्रम हाती घेतला आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला. लाखो पत्र आम्हाला प्राप्त झाली. त्यातील काही निवडक पत्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तसंच सेलिब्रिटींनी कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या हे सुद्धा आपण पाहणार आहोत धागा शौर्य का राखी अभिमान की याच्या खास कार्यक्रमात. झी 24 तासच्या या अनोख्या अभियानाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाली. यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि रुरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. देशप्रेमाचा जाज्वल्य हुंकार, ज्यांच्यामुळे आपण सगळे भारतवासीय सुरक्षित जीवन जगतोय, त्या शूरवीर जवानांप्रती आदर व्यक्त करणारा निमित्त होतं ते झी 24 तासने सुरू केलेल्या विशेष अभियानाचं. धागा शौर्य का राखी अभिमान की. आपल्यापासून कोसो दूर असलेल्या सैनिकांशी स्नेहाचा धागा जोडणारं हे अभियान स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिकांपर्यंत पत्ररूपी भावना पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम. स्वतः एक माजी सैनिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ झाला. युद्धभूमीवरील खडतर आव्हानांचा पटच अण्णांनी यावेळी उलगडला. पाकिस्तान युद्धादरम्यानचा त्यांचा अनुभव तर अंगावर शहारे आणणारा होता. 30 गोळ्या लागल्या गाडीमध्ये. मी जे ड्रायव्हिंग करत होतो त्याच्या उजव्या बाजूला, त्याच्या डाव्या बाजूला आणि एक सेंटर मधून अशी गोळी आली होती. 3 गोळ्या माझ्या तिन्ही साईडला. माझ्या सेकंड सीट वरती जो जवान बसलेला होता त्याचे दोन्ही हात तुटले. माझ्या मागच्या गाडीतून जो जवान येत होता त्याचे गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय तुटले आणि बाकीचे सगळे रक्ताच्या थाळोळ्यात पडलेले. मी ते पाहिलं. अरे, माझे एवढे सहकारी संपले आणि माझ्या गाडीत 25-30 गोळ्या लागला तरी सुद्धा मला काही नाही. इथे एक तुकडा उडून लागला बस कपाळावरती. स्वतः अण्णा हजारेंनी सैनिकांना पत्र लिहून झी मीडियाच्या अभियानाचं महत्त्व स्पष्ट केलं. संत निळोबाराय विद्यालयाच्या 900 विद्यार्थ्यांनीही या अभियानात सहभाग नोंदवला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी हिरिरीनं पुढाकार घेणारे रुरल रिलेशन्सचे संचालक प्रदीप लोखंडे यावेळी आवर्जून उपस्थित होते. हे अभियान महाराष्ट्राच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेजवणारं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्लेशियरवर -30-40 डिग्री टेम्परेचर असेल किंवा राजस्थानच्या कच्छच्या रणामध्ये 50 डिग्री टेम्परेचरमध्ये स्वतःचा देह करपवत मैलोन मैल कुणीही दिसत नसताना जीवाची पर्वा न करत लढत असतात. विचार करा मित्रांनो, राखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना त्यांच्या घरच्यांची आठवण येत नसेल, त्यांना त्यांची बहीण आठवत नसेल, त्यांना त्यांची लहानपणी झालेली राखी पौर्णिमा आठवत नसेल. चला सगळे एकत्र येऊया आणि अशा नाव माहीत नसलेल्या हजारो वीरांना आपण पत्र पाठवूया. आणि त्याकरताच झी 24 तास तर्फे आज एका अत्यंत वेगळ्या अशा उपक्रमाची आपण सुरुवात करतोय. धागा शौर्य का राखी अभिमान. जसं आपण आज इथं करतोय तसं महाराष्ट्रातल्या 6000 गावातल्या मुलांपर्यंत पण आम्ही घेऊन जाणार आहे. 10-20 पत्र तिथनं मुलं लिहिणार आहेत सगळी. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर आम्ही तुम्हाला रिप्रेझेंट करून देणार आहे की जी पत्र आपल्याला तिकडे घेऊन जायचे. प्रत्येक सगळ्या 6000 महत्वाच्या गावातली आणि 300 पेक्षा जास्त तालुक्यातनं ही पत्र येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी लिहिलेली सुमारे 10,000 पत्र झी 24 तासच्या माध्यमातून सैनिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवण्यात येणार आहेत. अरुण मेहत्रे, झी मीडिया, राळेगण सिद्धी. झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाला राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रतिसादावरूनच भारताचे हे उद्याचे नागरिक आपल्या सैन्याबाबत किती संवेदनशील आहेत हेच दिसून आलं. धागा शौर्य का राखी अभिमान की या झी 24 तासच्या अनोख्या उपक्रमाची राळेगण सिद्धीमधून सुरुवात झाली. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. राज्यातील शेकडो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी पत्राच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या शूर जवानांना पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर झी 24 तासच्या ऑफिसमध्ये पत्रांचा पाऊस पडला. अक्षरशः लाखो पत्र आम्हाला प्राप्त झाली. शाळा कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ही पत्र लिहिली. कुणी गद्यात तर कुणी पद्यात तर कुणी चित्रांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जांबा जवानांविषयी या नव्या पिढीला किती प्रेम आहे हे या पत्रातून आम्हाला अनुभवायला मिळालं. या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पत्रांमधून व्यक्त केलेल्या भावना आम्ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊन भारतीय जवानांपर्यंत पोहोचवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. भारतीय जवानांना उद्देशून शाळकरी विद्यार्थ्यांनी लिहिलेली लाखो पत्र आमच्या ऑफिसमध्ये गोळा झाली. भारत पाकिस्तान सीमेवर तैनात जवानांना भेटून लवकरच आम्ही ही पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एसएल समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनीही या उपक्रमाचं खास कौतुक करताना जवानांसाठी पत्रही लिहिलंय. आज के युग में भारतवर्ष में जबकि सैकड़ों मीडिया कंपनी काम कर रही हैं और ऐसा एक हम लोगों को आभास हुआ कि खास करके न्यूज़ मीडिया के जो टीवी चैनल खासकर वो केवल एक ऐसी होड़ में लगे हैं कि ऐसा लगता है टीवी चैनलों को देख के, न्यूज़ चैनल को देख के कि देश में जैसे कि सब कुछ गलत ही गलत हो रहा है. देश में चाहे कुछ अच्छाई का कोई गुंजाइश ही नहीं है. ऐसा लगता है कि कोई आगे भविष्य नहीं है. तो ये जब हमने इसके विषय में लोगों से बातचीत की, समझ में आया कि और इसका बीड़ा जी मीडिया ने और मैंने पर्सनली उठाया कि मीडिया के भी सफाई होनी चाहिए. मीडिया में भी जो लोग गलत लोग ओनरशिप है जो घुसा है वो भी ठीक होना चाहिए. लेकिन साथ में एक और भी बात हमें समझ में आई कि ये सफाई के साथ साथ हम लोग कुछ ऐसे भी काम करें जिससे कि लोगों को प्रेरणा मिले, कुछ अच्छा सुनने को मिले, देखने को मिले. इसी मुहिम में जी मीडिया के हमारे जो झी 24 तास चैनल है महाराष्ट्र का, उसने एक अच्छी पहल की है जिसको एक नाम दिया धागा शौर्य का और राखी अभिमान की. इस प्रकार का जो नाम दिया ये एक बहुत ही दिल को छूने वाली एक विषय है. यानी शौर्य के बिना अभिमान देश को नहीं मिल सकता. और जो हमारे वीर सीमाओं पर सब कुछ सह के काम करते हैं और उनको अगर हम ये भी विश्वास ना दिला सकें कि हम सब आपके साथ हैं तो शायद हमारी बड़ी धृष्टता होगी, बड़ा हमारी कमज़ोरी होगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली एका प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम धागा शौर्य का राखी अभिमान की. आम्हाला आलेल्या पत्रांपैकी काही पत्र खरोखरच या मुलांचा अभिमान वाटावा अशीच.
त्यातील सैनिकांप्रती त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता, प्रेम, आदर तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हालाही खूप आनंद होतोय. धागा शौर्य का राखी अभिमान की या झी 24 तासच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत आम्ही पोहोचलो महाराष्ट्रातल्या शाळांपर्यंत. तिथल्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं, आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या ज्या भावना आहेत त्या पत्रातून व्यक्त करा. आणि बघता बघता या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. लाखाहून अधिक पत्र आमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकली आणि या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना आपल्या सैनिकांप्रती व्यक्त केल्या. त्यातलीच काही पत्र आता आम्ही वाचून दाखवणार आहोत. आपल्याला पहिलं पत्र आलंय. हे पत्र आहे होली क्रॉस अकोला या शाळेतलं आणि इयत्ता 5वीत शिकणारी जी विद्यार्थिनी आहे जान्हवी काटे, तिने आपल्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या आहेत. वीरों को प्रणाम. देश की मिट्टी का कणकण है जिन्हें प्राण से प्यारा. प्रणाम ऐसे वीरों को 100 बार हमारा. ये ऐसी धरती है जहां पर गंगा जमुना बहती है. देश पर मर मिटने की हरदम धुन सी रहती है. वीरों के बलिदान से चमका हिंद वतन सारा. नमस्कार ऐसे वीरों को 100 बार हमारा. अशाच काही भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. आणखीन एक पत्र आपल्यापर्यंत आलंय. प्रतीक गावडे हा इयत्ता 9वीत शिकणारा संदेश विद्यालय विक्रोळी हा विद्यार्थी काय म्हणतो बघूया. माझ्या प्रिय सैनिक बांधवांनो, तुम्ही आमच्या देशाचं दिवस रात्र रक्षण करत असता. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कित्येक दिवस भेटायला सुद्धा मिळत नाही, तरीही तुम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता लढत असता, रक्षण करत असता. तुम्ही देशाचं रक्षण करता म्हणून आज आम्ही आपले देशबांधव सुरक्षित आहोत. जय हिंद. रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखीन एक पत्र आपल्याला आलंय. ते पत्र आलं आहे संदेश विद्यालय पार्कसाईट विक्रोळी इथून रोशनी संदीप शेलार, इयत्ता 8वीत शिकणारी ही विद्यार्थिनी तिच्या भावना व्यक्त करते. आहेस तू जरी सीमेवरी उभा, करण्या रक्षण देशाचे सदा. प्रेम माया आणि आशीर्वाद माझा, गुंफुनी राखीत पाठवी तुला. बहीण तुझी ही तुझी वाट पाही, जिंकुनी शत्रूशी ये सत्वरा. सैनिक हो तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनेक विद्यार्थ्यांनी कवितांमधून, काहींनी त्यांच्या चित्रांमधून या सगळ्या शुभेच्छा सैनिकांबद्दल व्यक्त केल्यात. आणखीन एक विद्यार्थिनी इयत्ता 9वीतला, म्हणूनच कदाचित आम्ही आज सुरक्षित आहोत, आनंदी आहोत. जसा भाऊ एखाद्या बहिणीची काळजी घेतो त्याच प्रकारे दादा तुम्ही आमची काळजी घेता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही आमची पर्वा करता. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून डोळ्यात तेल घालून तुम्ही आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करता. थोडक्यात तुम्ही आमचीच काळजी करता. म्हणून तुमच्या प्रती ज्या भावना आहेत त्या मी या कवितेत व्यक्त करते असं ती विद्यार्थिनी म्हणते. आहेस तू जरी सीमेवरी उभा, करण्या रक्षण सदा देशाचे. प्रेम माया आशीर्वाद माझा, गुंफुनी राखीत पाठवी तुला. तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीही अनेक पत्र, जवळपास लाखाहून अधिक पत्र झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आली आहेत. रोहिणी गुंड ही मुकिंदपूर नेवासा फाटा इयत्ता 12वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती म्हणतीये, हाथ में लेके बंदूक, सीने पे लेके जान, आप घूमते फिरते हो इस देश की शान. आपके चेहरे पे है मुस्कुराहट और दिल में है दर्द, फिर भी आप रहते हो खुश. कितने खुश नसीब है, कितने खुश नसीब है आप, माँ बाप जिन्होंने दिया जन्म आपको. कहते हैं ना, फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरा भैया है. सारी उम्र मुझे मेरे भैया के साथ रहना है. भैया मुझे आपकी बहुत याद आती है. इस याद में भेज रही हूं आपको एक छोटा सा तोहफा. भैया आप सदा खुश रहो, मेरी दुआ आपके साथ है. आपके साथ साथ में इस देश को अपनी जान कुर्बान कर दूंगी. आंखों में कभी आंसू मत आने देना. इस मिट्टी की हमेशा रक्षा करना. आपको रक्षाबंधन की बहुत बहुत बधाई. जय हिंद. आपकी रोहिणी. वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम धागा शौर्य का राखी अभिमान की. आणखी काही निवडक विद्यार्थ्यांची पत्र आपण पाहणार आहोत ज्यांनी कवितेतून आणि चित्ररूपानं जवानांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढचं पत्र आहे आपल्याला आलेलं मिहिका शृंगारपुरे. ही विद्यार्थिनी सुद्धा हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट हाईस्कूल अकोला या शाळेत इयत्ता 10वी शिकतीये. ती म्हणतीये, मेरे पास सच में आपके लिए शब्द नहीं है. आपकी शौर्यता, देशभक्ति और त्याग की कोई तुलना नहीं. ये सब आप ही की वजह से कि हम यहां निर्भयता से घूम सकते हैं, चैन की नींद सो सकते हैं, जबकि आप सब वहां सीमा रेखा पर दुश्मनों से लड़ रहे होते हैं. पर हम सिर्फ आपको प्रोत्साहित कर सकते हैं. इस पत्र के साथ मैं आपको ढेर सारा प्यार दे सकूं, यही मनोकामना. आप जल्द ही आपके प्रियजनों के पास लौट आए. आपके इस त्याग के लिए बहुत बहुत शुक्रिया. आणि तिने झी 24 तासही आभार मानलेत आणि एक राखी सुद्धा आपल्या जवान बंधूंना पाठवलेली आहे. आपल्याला आणखीन एक पत्र आलंय ते कल्याणहून साक्षी पाटील ही 10वी शिकणारी मुलगी आपल्या भावना व्यक्त करते. ती म्हणते, वीर सैनिक रक्षाबंधन की आप सबको बहुत बहुत बधाई हो. मुझे आप सब पर इतना गर्व है कि मेरे पास शब्द ही नहीं है. जो अनुशासन का पालन करते हैं, जो कठिनाइयों से डरते नहीं हैं, जो अपना फर्ज मूसलाधार बारिश में, ग्रीष्म के भयंकर ताप में निभाते हैं, वो सैनिक मातृभूमि की वजह से अपना कर्तव्य निभाते हैं और हमें देशवासियों को सुरक्षित रखते हैं. सचमुच आप भारत माता के सच्चे सुपुत्र हैं. आप सबको रक्षाबंधन की बहुत बहुत शुभकामनाएं. अशा काही भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत की ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही. असंच एक आपल्याला पुढचं पत्र आलंय, आपण पाहूयात. हे पत्र माणिक हर्डीकर आडिवरे म्हणजे राजापूर इथून आलेलं आहे. प्रिय भावास, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असे म्हणत लढणाऱ्या वीर जवान बंधूंना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. परवाच टीव्हीवर एका कार्यक्रमात वाघा बॉर्डरवर रोज होणारी भारत आणि पाकिस्तानची परेड मी पाहिली. तुमची शिस्त, जोश, उत्साह पाहून असं वाटलं की प्रत्यक्ष तिथे येऊन ही परेड पाहावी आणि तुम्हाला प्रेरणा देत डोळ्यांचं पारणं फेडून घ्यावं. तसंच केवळ नजरेनंच प्रत्युत्तर देत तुमच्यातल्या शौर्यासह तुम्ही सन्मानानं दोन्ही देशांचा ध्वज उतरवता, हे पाहून ऊर भरून आला अभिमानानं. तुम्हाला देव म्हणावं की देवांचे देव, चालते बोलते लढवय्ये देव. सैनिकांनो, तुमच्या आईबाबांचे, बहिणींचे, जनतारूपी नात्यांचे लाख लाख सलाम. जय जवान, भारत माता की जय. तुम्हाला रक्षाबंधनाच्या, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचेच कुटुंबीय असं म्हणून सैनिकांनाही आपल्याच कुटुंबातला एक भाग करणारं हे पत्र पाठवलं होतं राजापूरहून. हे पत्र आहे पुण्याहून आलेलं. संकेत दुधवडकर यांनी हे पत्र पाठवलंय. हा 9वीत शिकणारा विद्यार्थी आहे. आदरणीय जवान बांधवांना माझा नम्र नमस्कार. मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं, पण मी तुम्हाला भेटू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला पत्र लिहिलंय. तुम्ही देशाच्या सीमेवरती उभे राहून या देशातील माणसांचं रक्षण करता, यासाठी मी तुमच्याबद्दल एक कविता लिहितोय. देशासाठी लढण्याचे डोळ्यात स्वप्न असे या जवानांचे, सर्वांना संरक्षण देण्याचे प्रयत्न असे या शूरवीरांचे. मला तुमच्याशी अजून खूप काही बोलायचंय, पण एवढंच सुचलं आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचाच भाऊ संकेत. जवळपास प्रत्येक विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, या सैनिकांशी एक नातं निर्माण केलंय. त्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही आमच्याच कुटुंबातले सदस्य आहात. सीमेवरती तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी लढता, पण तुम्ही तुमच्या कुटुंबियांना भेटू शकत नाही. आम्ही सुद्धा तुमचे कुटुंबीय आहोत, आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. अशाच या भावना हे सगळे विद्यार्थी व्यक्त करतायत. असंच एक पत्र आलंय आपल्याला अकोल्याहून. हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी आहे. ती म्हणते, प्रिय सैनिकों, आपको मेरा प्रणाम. मुझे आपको पत्र लिखते समय विशेष आनंद होता है क्योंकि आप लोग कंधों पर देश की सुरक्षा सवार है.
आप हमेशा भारत की सीमा पर तत्पर रहते हो। आप अपने घर परिवार को छोड़कर भारत माता की सुरक्षा करते हो। मुझे ऐसा लगता है जैसे अभी उड़कर आपके पास आ जाऊं और आपको राखी बांधूं, लेकिन अफसोस ये हो नहीं सकता। इसलिए इस पत्र से मैं आपको ये राखी भेज रही हूं। आपको ढेर सारा प्यार और रक्षाबंधन की शुभकामनाएं। विक्रोळीहून पुढचं पत्र आपल्याला आलंय। दुर्गा शेलार इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी, तिने सुंदर भारतीय तिरंगा या पत्रावरती रेखाटलाय आणि त्यावरती तिने संदेश लिहिलाय। प्रिय सैनिक बांधवांनो, प्रेम तुझ्यावर माझे भाऊराया, प्रतीक त्याचे माझी माया। माझ्या सैनिक बांधवांनी तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्या सर्वांमुळेच आम्ही सुखरूप आणि सुखी जीवन जगत आहोत। तुम्ही जीवाची पर्वा न करता आपल्या देशाचं रक्षण करता। तुमच्या या शौर्याला माझा सलाम आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची छोटी बहीण दुर्गा। असं या दुर्गाने हे सुंदर पत्र आपल्याला पाठवलेलं आहे। तिने हा तिरंगा भारताचा या पत्रावरती रेखाटलाय आणि त्याच्यावरती तिने तिचा संदेश सुद्धा लिहिलाय। असंच एक पत्र आहे ज्यावरती या छोट्या बहिणीनी एक राखी काढून आपल्याला इथे पाठवलेली दिसतीये। ही राखी तिने पाठवली आहे। ही आहे संजना संदेश फाळके, इयत्ता 7वीत शिकणारी विक्रोळीतल्या संदेश विद्यालयातली विद्यार्थिनी आहे। ती म्हणते, प्रिय दादास, लहानपणी तू खूप म्हणायचास की मला भारताचं रक्षण करायचंय, म्हणून तू हातात एक छोटीशी बंदूक घ्यायचास आणि आज तुझे ते स्वप्न पूर्ण झालं। पण एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते, तू आम्हाला सोडून देशाच्या सीमेचे रक्षण करायला गेलास। कधी कधी दूरदर्शनवर सैनिकांनी चांगली कामगिरी केली की आम्हा तिघांचा ऊर अभिमानानं भरून येतो। मला माहितीये तू याही वेळी रक्षाबंधनाला येणार नाहीयेस, म्हणून मी तुझ्यासाठी तिथल्या माझ्या सर्व बांधवांसाठी राखी पाठवतीये। रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुझी लाडकी बहीण संजना। आपण बघतो की एक छोटीशी मुलगी 8वीत शिकणारी 7वीत शिकणारी, तिला आपल्या सैनिकांबद्दल किती आदरभाव आहे, किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे। आणि म्हणूनच अशा चित्ररूपी शुभेच्छा, कवितारूपी शुभेच्छा त्या पत्रातून व्यक्त करतायत। शुभम आणि हर्षद या दोन विद्यार्थ्यांनी हे पत्र पाठवलंय। ते पत्र आहे बाभुळगाव येवला इथून आलेलं। ते दोघं म्हणतात, मेरे प्रिय भाई, मैं आप सबको हमारे कॉलेज और सभी बच्चों के प्यार से रक्षाबंधन की शुभकामनाएं देता हूं। तुम देश के बचाव के लिए लड़ रहे हो। मैं भगवान से दुआ करता हूं, हे खुदा, तेरे दरबार में शिकायत करता हूं, खुश रखना उनको जिसे मैं भाई कहता हूं। सैनिकांच्या रक्षणासाठी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे। असंच एक पत्र आपल्याला आलंय। ते पत्र आलंय रत्नागिरीहून इयत्ता 10वीत शिकणाऱ्या श्रेयसनी हे पत्र पाठवलंय। माझ्या आणि सर्व भारताच्या प्रिय रक्षकांनो, ज्यांनी सतत मातृभूमीची सेवा केली आणि आपल्या रक्तानं तिथली जमीन भिजवली, ज्यांनी कारगिलच्या युद्धरूपी यज्ञामध्ये स्वतःच्या प्राणांची मोठ्या आनंदाने आहुती दिली, त्यांचं हे हौतात्म्य ध्वजाच्या अगदी वरच्या भागामध्ये असणाऱ्या केशरी रंगाचं प्रतीक आहे। ध्वजावर असलेला केशरी रंग मला सतत प्रेरणा देतो। जय जवान असं म्हणत मी या सर्व सैनिक बांधवांना नमस्कार करतो। हे श्रेयस ज्ञानेश्वर मेंगे यांनी रत्नागिरीहून पत्र पाठवलंय। कुडाळहून एक आपल्याला पत्र आलंय। ही त्याच्यावरती एक शेर पण लिहिलाय, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। असं म्हणत तिने शहीद भगत सिंग यांचं चित्र काढलंय आणि धागा शौर्य का राखी अभिमान की हा झी24 तासचा जो महत्वाचा उपक्रम आहे, अनोखा उपक्रम आहे, या उपक्रमाला सुद्धा तिने या चित्रामध्ये स्थान दिलंय आणि ह्याच तिच्या आपल्या सैनिकांसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आहेत। एका प्रकारे तिने आपल्या सैनिकांना प्रेरणा देण्याचं या चित्रातनं काम केलंय। अशीच काही पत्र आपल्याकडे येत आहेत आणि शर्वरी भूषण नायर ही विद्यार्थिनी 11वी सायन्सची कुडाळूनच तिने आणखीन एक असंच चित्ररूपी पत्र आपल्याला पाठवलंय आणि त्याच्यामध्ये सुभाष बाबूंनी जो स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संदेश दिला होता, जे आवाहन केलं होतं, ते तिने या चित्रात म्हणलंय, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। आणि त्याचबरोबर या अभियानाचा झी24 तासच्या तिने इथे उल्लेख केलाय।
अशी अनेक पत्र आपल्यापर्यंत आली आहेत. ही सगळी पत्र, सुमारे लाखभराहून अधिक पत्र महाराष्ट्रातून आपल्यापर्यंत आली. त्यातली काही निवडक पत्र विद्यार्थ्यांनी पाठवलेली आपण वाचून दाखवली. पण नुसते विद्यार्थीच नाही तर अनेक जणांनी आमच्यापर्यंत ही पत्र पाठवली आणि यामध्ये काही सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे. या सेलिब्रिटींनी आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या आहेत हे आपण बघणार आहोत एका ब्रेक नंतर. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम धागा शौर्य का राखी अभिमान की. झी 24 तासच्या या धागा शौर्य का राखी अभिमान की या अभियानाला सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींचीही साथ लाभली आहे. रुपेरी पडदा गाजवणाऱ्या सेलिब्रिटींनी जवानांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया. धागा शौर्य का राखी अभिमान की ह्या कॅम्पेनसाठी माझा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ऐसे कैंपेन और करते रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं सभी जो आर्मी, नेवी, एयरफोर्स के डिफेंस पर्सनल हैं उनको तहे दिल से सलाम करती हूँ कि वो अपने बारे में बिना सोचे समझे हमारे देश के लिए सुरक्षा का काम करते हैं. बहुत हिम्मत वाला काम है ये, क्योंकि हर दिन हम सुनते हैं कि कुछ न कुछ अपने बॉर्डर्स पे होता है या इवन अंदरूनी तौर से होता है. और सिर्फ हमारे पुलिसकर्मी ही नहीं, लेकिन आप भी उस पूरे राहत कार्य में हो या कुछ भी कार्य हो तो आप कभी पीछे नहीं हटते. इतना बड़ा काम करते हैं, इतने बड़े दिल के लोग हैं आप. आपको तहे दिल से सलाम. और मैं ईश्वर से यही प्रार्थना करती हूँ कि आपकी बहुत बहुत लंबी उम्र हो और आपके जो भी परिवार की कामनाएं हैं वो सब पूरी हों. नमस्कार, मी रवी जाधव. माझ्याकडनं झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. कारण आपले जवान सिनेमावर लढतायत म्हणून आपण आपल्या घरी बसून 4 घास सुखाने खाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या जवानांकरता असलेल्या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. दिवस रात्र आपण सुरक्षित राहावं यासाठी झटत असतात. सो त्यांना भावनिक आधार किंवा त्यांना हे सांगण्यासाठी की कोणीही जगात तुमचं राहिलं नाही किंवा तुम्हाला खूप आठवण आली तर आम्ही आहोत. आम्ही आमच्याकडून राख्या तुम्हाला पाठवत आहोत. सो काउंट ऑन अस. वी आर ऑलवेज देअर. आणि तुम्हाला जर का भावनिक दुबळे पण आलं तर ते तुम्ही तुमची स्ट्रेंथ बनवा, तो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट बनवा. आणि ते बनवण्यासाठी आमचा आधार, आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर कायम आहेत. जेव्हा जेव्हा जवानांचा विषय निघतो तेव्हा मला खूप अभिमानाने ऊर भरून येतो. कारण प्रत्येक लहान मुलाचं खरं तर स्वप्न असतं सैनिक होण्याचं. तर त्या कामामध्येच एक इतकं काहीतरी कोड, एक जादू आहे की प्रत्येकाला तिचं गारूड पडतं. ते काम तुम्हाला करायला मिळतंय, आपल्या मातृभूमीचं रक्षण करायला मिळतंय. ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही ते काम करत असता याची नम्र जाणीव आहे. आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळो हाच तुम्हाला, आणि तुमच्या कामाची जाणीव इथल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अत्यंत तीव्रतेने सतत तेवत राहू अशी या निमित्ताने मला तुम्हाला एक शुभेच्छा द्यायची आहे आणि एक सलाम, सॅल्यूट. जी 24 तास के तहत मैं देश के जवानों को ये संदेश देना चाहूँगी कि आप जो कर रहे हैं वो हम भूलते नहीं. हमें याद है, हमें सुरक्षित रखने में आपका जो हाथ है उसके लिए हम आपके बहुत बहुत शुक्रगुजार हैं. आप सेफ रहें, खुश रहें और अगर हम कभी भी कुछ कर सकें आपके लिए तो हमें ज़रूर बताइएगा. माझे खूपसे मित्र मिलिटरीत आहेत, पोलिसात आहेत. मी पण होतो आणि मला खूपदा कळत नाही की मी कशाचं रक्षण करतो आहे. पण असं काहीही न कळून खूप मनोभावे आपल्या लोकांची सेवा करतो आहे असं स्वतःला भासवून, आपल्या देशाचं आपण रक्षण करतो आहे असं स्वतःला कन्व्हिन्स करून जे सैनिक
किंवा जे कोणी पोलीस असतील ते दुसऱ्याच्या रक्षणार्थ इतकं स्वतःचं आयुष्य खर्ची घालतात. मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटतं. मला त्यांची खूप खरं तर काळजी वाटते आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देईन. त्यांना माझ्याकडून सांगेन की असं एकाकीपणे असं कुठल्या तरी आपल्याला न कळणाऱ्या हेतूंसाठी लढत राहण्याचं तुम्हाला खूप बळ येऊ. आणि कधीतरी मी अपेक्षा करतो की असं इतके राखण करण्याची गरज आपल्या जगात कोणाला उरू नये आणि तुम्ही तुमच्या घरात खूप आनंदानं सगळे सण आम्ही जसे साजरे करतो, मित्रांना भेटतो, तसं तुम्ही कराल. त्यासाठी खूप शुभेच्छा. आपण सुखाने सिनेमे बनवू शकतो, सुखाने सिनेमे चित्रपटगृहात जाऊन पाहू शकतो. याचं कारण आपल्या भारताचे जे जवान आहेत ते आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत असतात. त्यांच्यामुळे एक प्रकारे आत्ताचं जे आपलं सुखी जीवन आहे ते आपण जगू शकतो, आपण आनंद आपला तयार करू शकतो. त्या जवानांसाठी झी एक खूप चांगलं काम करते आहे. त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तर काही सेलिब्रिटींनी पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील काही निवडक पत्र आता आपण पाहणार आहोत. धागा शौर्य का राखी अभिमान की या अनोख्या उपक्रमाअंतर्गत झी 24 तासनी काही सेलिब्रिटीजना सुद्धा आवाहन केलं. तुमच्या भावना सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला पत्र लिहून कळवा. आणि अशी अनेक पत्र सेलिब्रिटीजनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आम्हाला लिहिली. त्यातलीच काही मोजकी पत्र आपण आता पाहूयात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सुद्धा आपल्या भावना या पत्रामधून व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, वी आर प्राऊड ऑफ यू. ओनली बिकॉज ऑफ यू वी फील सेफ. हमें आपका बहुत अभिमान है. आपकी वजह से ही हम यहां सुरक्षित है. आपका दिलीप प्रभावळकर. त्याचबरोबर अनिकेत विश्वासराव यांनी सुद्धा आपल्या भावना या पत्रामधून व्यक्त केल्या आहेत. आप हमारा गर्व हो, आप हमारा अभिमान हो, आप ही हमारी आशा और अभिलाषा हो. मेरी दुआएं हमेशा आपके साथ है. कोटि कोटि धन्यवाद. नतमस्तक अनिकेत विश्वासराव. सगळ्याच सेलिब्रिटींनी आपल्या सैनिकांप्रती भावना व्यक्त करताना अत्यंत आदरपूर्वक भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर या त्यांच्या ज्या भावना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यातून आपल्या सैनिक बांधवांना प्रेरणा मिळेल अशी सुद्धा काळजी त्यांनी या पत्रांमध्ये घेतलेली आपल्याला दिसतीये. सोनाली बेंद्रे यांनी सुद्धा आपल्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या आहेत. थँक्यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. लव्ह ऑलवेज. सोनाली बेंद्रे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेरे देश के वीर जवानों, नाज है आप पर. आपके वजह से ही हम है. असं या पत्रामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर अंकुश चौधरी यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, प्रिय मित्रांनो, प्राऊड ऑफ यू. मला अभिमान आहे तुमचा आणि तो सदैव राहील. असंच आणखीन एक पत्र आपल्यापर्यंत आलंय असं त्यांनी म्हटलं. या पत्रामध्ये त्यांना आपल्या सैनिकांबद्दलच्या भावना आहेत त्यांनी या पत्रात व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशी हिने सुद्धा आपल्या या भावना या पत्रात मांडलेल्या आहेत. ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहां तक लुटा जाएंगे. सीमेवर लढणाऱ्या सगळ्या जवानांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. वंदे मातरम. त्याचबरोबर तिने या अभियानाचा सुद्धा उल्लेख केलाय. धागा शौर्य का राखी अभिमान की असं तिने या संदेशात म्हटलेलं आहे. तर असे हे सगळे सेलिब्रिटी आहेत. त्यांनी आपल्याला पत्र पाठवली आहेत आणि सैनिकांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला आहे. त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वसामान्यांना झी 24 तासनं आवाहन केलं, विद्यार्थ्यांना आवाहन केलं. त्यांनी पत्राद्वारे आपल्या भावना सैनिकांप्रती व्यक्त केल्या, तसंच सेलिब्रिटींनीही केल्या. आणि या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही सैनिकांपर्यंत, सीमेवर जे देशाचं रक्षण करतायत त्या सैनिकांपर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.